संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींनो, मोबाईल चेक करा. 1500 रुपये उद्या येणार. बघा 1500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. उद्या तुमच्या खात्यावर 1500 रुपये येणार असल्याची माहिती आहे. मोठी अपडेट बघा, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी माहिती आहे. मार्च महिन्याचा हप्ता उद्या जमा होणार. सर्वात मोठी बातमी आत्ताची, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर. मार्च महिन्याचा हप्ता उद्या जमा होणार. थेट खात्यात पैसे बघा, थेट खात्यात पैसे तुम्हाला येणार आहेत. बघू शकता बघा, राज्यभरातील कोट्यावधी महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता उद्या वितरित केला जाणार आहे. बघा राज्यभरातील कोट्यावधी महिलांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. जर आपण पाहिलं तर जवळपास 1.5 कोटी ते 2.5 कोटी महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते लाडकी बहीण योजनेसाठी. आता त्याच्यामध्ये ज्या कोट्यावधी महिला आहेत त्या महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे. योजनेचा जो हप्ता आहे तो उद्या वितरित केला जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वात मोठी माहिती तुमच्यासाठी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 1500 रुपयांची मदत बघा, पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याच्या प्रक्रियेला उद्या पहाटेपासून सुरुवात होईल. 1500 रुपये जे ते जमा व्हायला तुम्हाला उद्या पहाटेपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. या 3 गोष्टींची खात्री करायची. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेचा मेसेज. उद्या दिवसभरात कधीही बँकेचा मेसेज येऊ शकतो आणि आपला मोबाईल तुम्हाला चार्ज ठेवायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मेसेज येईल. दुसरं म्हणजे आधार लिंक. तुमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असल्याची खात्री करा, तरच पैसे जमा होतील. KYC करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचे पैसे येणं सुरूच राहील. काही वेळेस KYC नसल्यामुळे तुमचं बँक अकाउंट फ्रीज केलं जातं किंवा बंद केलं जात असतं. शिल्लक तपासा. मेसेज न आल्यास जवळच्या ATM मध्ये किंवा बँकेत जाऊन तुम्ही तुमचे बॅलन्स तपासू शकता. जर तुम्हाला 1500 रुपये जमा झाले तर ते तुम्हाला कळून जाणार आहेत. आता महत्त्वाचं काय बघा, घाबरून जाऊ नका. हप्ते हे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने काही महिलांना पैसे मिळण्यास काही तासांचा उशीर होऊ शकतो. त्याच्यामुळे महिलांनी घाबरून जायचं नाही आहे. दादा आम्हाला पैसे आले नाहीत, सर आम्हाला पैसे आले नाहीत, असं त्या ठिकाणी करायचं नाही आहे. पैसे हे टप्प्याटप्प्याने येत असतात, त्याच्यामुळे काही वेळ उशीर होऊ शकतो. पुढे बघा सुरक्षा टिप. पैसे जमा करण्यासाठी सरकार कधीही फोनवर पिन किंवा OTP मागत नाही. कुणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नका. तुम्हाला फोनवर कोणीही OTP मागत असेल, आम्ही सरकारकडून बोलत आहोत, तुम्हाला पैसे जमा करण्यासाठी पिन पाहिजे, OTP पाहिजे, असं जर तुम्हाला फोन वगैरे आला तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि कुणालाही पैसे वगैरे पिन वगैरे किंवा OTP वगैरे देऊ नका म्हणजे जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.